शिवलीलामृत ग्रंथ सारांश महादेवाच्या अद्भुत लीलांचा महिमा। अध्याय 6। सीमांतिनी आख्यान। सूत सांगतात, सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो। तार्यावर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवान होता। अत्यंत शिवभक्त अशा राजाला सीमंतिनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती। सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो, पण पत्रिकेनुसार तिला वैधव्ययोग होता, पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले। सीमंतिनीला शिवाराधना करण्यास सांगितले, त्याप्रमाणे ती शिवाराधना करू लागली। पुढे तिचा विवाह नेषध राज्याचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला। विवाहानंतर सासरी गेल्यावर ही सीमंतिनीची शिवाराधना सुरू होती। लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली। मृगया थांबवून तो नौका विहारास निघाला। थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला। खूप शोध करूनही तो सापडला नाही। हे ऐकून सीमंतिनी शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेतच शिवाराधना करू लागली। इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला। नागराजा तक्षक याने राजपुत्र चित्रांगदला त्याची हकीकत विचारली। त्याची हकीकत ऐकून तक्षकराजाला वाईट वाटले। त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रांगदाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले। योगायोगाने सीमंतिनी त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती। तिने राजपुत्राला ओळखले। दोघांना एकमेकांची ओळख पटताच सीमंतिनीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले। तक्षक राजाच्या मदतीने चित्रांगदाने आपले राज्य परत मिळविले। सीमंतिनीच्या मातापित्याने अत्यंत आनंदाने सीमंतिनीला परत चित्रांगदाच्या स्वाधीन केले। उभयतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही, त्या प्रभावाने उभयतांनी अनेक वर्षे सुखाने राज्य केले। असे हे सीमंतिनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल, दूर गेलेला पती जवळ येईल। विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी। परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु। क्रमशः चरित्र आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा। आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।